श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर. तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 18 जानेवारी 2026 रविवार. एक असा दिवस जो वर्षातून नाही तर अनेक वर्षातून एकदाच येतो आणि खूप सारे प्रभाव घेऊन येतो. असा तो दिवस म्हणजे मौनी अमावस्या दिवस. शास्त्रांमध्ये असं म्हटलं आहे की या दिवशी केलेलं एक छोटस पुण्य कर्म ही 100 वर्षाचं फळ देत असतात. या दिवशी मौन पाळणारा मनुष्य स्वतःचे नशीब बदलू शकतो. या दिवशी केलेले काही उपाय आयुष्यातील दारिद्र्य, पितृ, वास्तुदोष, ग्रहदोष, शत्रू आणि मानसिक अशांती कायमची दूर करू शकतो. पण जर या दिवशी चुका झाल्या या दिवशी जर चुका झाल्या तर हाच दिवस पुन्हा ऐवजी दोष वाढवणारा देखील ठरू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मौनी अमावस्या म्हणजे काय, कधी आहे, कोणते दुर्मिळ योग तयार झालेले आहे, या दिवशी काय करावे, काय करू नये, कोणत्या चुका टाळाव्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे 100 वर्षाचे काम एकाच दिवसात होण्यासाठी सर्वात असा पॉवरफुल उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. हा उपाय कसा करायचा, त्याचबरोबर सर्वात महत्वाची ही एक चुकूनही आपल्याला या मौनी अमावस्याच्या दिवशी करायची नाहीये. याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मौनी या शब्दाचा अर्थ आहे मौन पाळणारा. मौनी अमावस्या म्हणजे अशी अमावस्या ज्या दिवशी मन, वाणी, कर्म यावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा दिवस. पूर्णामध्ये सांगण्यात आलेलं आहे, या दिवशी मन शांत ठेवलं, वाणीवर संयम ठेवला आणि ईश्वर स्मरण केलं तर माणूस जन्माजन्मीचे पाप जाळू शकतो. ही अमावस्या विशेषतः जोडलेली आहे पितृलोकांशी, तपश्चर्येशी, मौन शक्तीशी आणि आत्मशुद्धीशी. म्हणूनच याला तपस्वांच्या अमावस्या असे म्हणतात. या दिवशी तयार होत आहे अत्यंत असे काही दुर्मिळ आणि शक्तिशाली योग तयार झालेले आहेत. त्यामध्ये शिवचंद्र योग आहे. अमावस्येचा स्वामीचंद्र आणि तपस्वांचा देव महादेव आहे. या योगात शिवपूजा, ध्यान, मौन हे 100 पट फलदायी ठरते. ज्यांना नदी स्नान शक्य नाही त्यांनी घरीच पाण्यात गंगाजल मिळून स्नान केल्यासहित गंगा स्नानाचं पुण्य आपल्याला मिळतं. या दिवशी केलेले तर्पण, दान, दीपदान पितृदोष कायमचा शांत करू शकतो. या दिवशी 1 तास जरी मौन पाळलं तरी मनाची अफाट शक्ती प्राप्त होत असते असं देखील मानलं जातं. मौनी अमावस्येला काय करावं? या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करावे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून पाण्यात तीळ आणि गंगाजळ टाकून स्नान करावे. या दिवशी किमान 1 ते 2-3 तास तुम्हाला मौन पाळायचं आहे. फोन, टीव्ही, वाद, तक्रार सर्व बंद. मौन म्हणजे बोलू नका एवढंच नाही तर वाईट विचारही आपल्याला थांबवायचा आहे. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर किंवा पिंपळ, वड, तुळशी जवळ तुम्हाला देवघरात तिळाच्या तेलाचा दिवा हा आवर्जून लावावा. या दिवशी शिवपूजन व ध्यान करायला विशेष महत्व आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करा. दान करण्याला खूप महत्व आहे. रिकाम्या हाताने कुठेही जाऊ नका. दान करण्यासाठी सर्वात उत्तम वस्तू म्हणजे काळे तीळ, तांदूळ, उबदार कपडे, अन्न हे दान केल्याशिवाय ही अमावस्या अपूर्ण मानली जाते असं देखील म्हणतात. मौनी अमावस्येला काय करू नये? खोटं बोलू नका, कोणाशी भांडण करू नका, मांस, मद्य, कांदा, लसूण टाळा, केस, नखे कापू नका, शिवागाळ, निंदा टाळा, उगाच झोपून दिवस घालवू नका. या दिवशी होणाऱ्या मोठ्या चुका म्हणजे मौनाचा अपमान, हसणे, टिंगल करणे किंवा दान न करणे, दिवाण लावणे, पितरांची आठवण न काढणे, नकारात्मक विचार करणे, या सर्व गोष्टी चुकूनही या दिवशी करू नका. या सर्वात मोठ्या चुका आहेत या आपल्याकडनं होत असतात आणि या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. 100 वर्षाचं काम एकाच दिवसात होण्यासाठी सर्वात पॉवरफुल उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. तो म्हणजे लक्षपूर्वक ऐका. हा खूप गुप्त आणि प्रभावी असा उपाय आहे. तर हा उपाय आहे, काय लागेल या उपायासाठी? तिळाचे तेल, मातीचा दिवा, काळे तीळ, पांढरा कागद आणि लाल बेल. कसा करायचा आहे? अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी मौनात बसा. कागदावर तुमची एकच मोठी समस्या लिहा. दारिद्र्य असेल, शत्रू, कर्ज, आजार, मानसिक आजार किंवा मानसिक त्रास असेल किंवा इतर जे काही तुमच्या समस्या असेल त्या समस्या तुम्हाला त्या कागदावरती त्या लाल पेनाच्या सहाय्याने लिहायच्या आहेत. त्या कागदावर काळे तीळ ठेवा. दिवा लावून म्हणा ओम नमः शिवाय, सर्व बाधा नाशाय नमः. हा मंत्र तुम्हाला 31 वेळा म्हणायचा आहे. कागद जाळू नका, तो पिंपळाखाली किंवा वाहत्या पाण्यात सोडा. हा उपाय नशिबाची दिशा बदलतो असं देखील म्हटलं जातं. तर हा उपाय आवर्जून आपल्याला या दिवशी करायचा आहे. या उपायाने तुमच्या 100% वर्षाचं काम एका दिवसात
होईल इतकी पॉवरफुल ही रेमेडी आहे आणि ही फक्त मौनी अमावस्येलाच केली जाते. त्यामुळे करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा 100% फायदा होईल. हा महिलांसाठी विशेष प्रभावी असा उपाय म्हणजे हळदी कुंकू करा, तुळशीला पाणी द्या, सौभाग्य मंत्र म्हणा, मौनात दीपदान करा. मौनी अमावस्या सामान्य दिवस नाही. या दिवशी आत्मशुद्धीचा, नशीब बदलण्याचा आणि पितृऋणमुक्तीचा जो दिवस ओळखला जातो, तो आयुष्यभर संकटांपासून वाचतो. या दिवशी तुम्हाला मौन पाळण्याचा संकल्प करायचा आहे. तर सकाळी स्नानानंतर पूर्व दिशेला तोंड करून बसावे, किमान 2 तास मौन पाळावे. मनात एकच संकल्प घ्यावा, माझे जीवन सकारात्मक दिशेने जावे. बोलायचं नाही, फोन वापरायचा नाही, फक्त श्वासांवर लक्ष ठेवून मनातल्या मनात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. हा उपाय मानसिक अस्थिरता, निर्णयातील गोंधळता आणि नशिबाची अडचण दूर करण्यासाठी मदत करत असतो. त्याचबरोबर अजून एक उपाय तुम्ही करू शकता, तो म्हणजे कशासाठी? तर घरातील दारिद्र्य नष्ट करणारा हा 4 दिवांचा उपाय आपल्याला करायचा आहे. तर काय करावे? संध्याकाळी 4 दिवे लावा. देवघरात 1 लावा, मुख्य दरवाजाच्या बाहेर 1 लावा, स्वयंपाकघरात 1 लावा, तुळशीजवळ 1 लावा. आणि दिवा हा मातीचा असावा, तेल हे तिळाचं असावं. प्रत्येक दिवा लावताना म्हणा श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः, श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय घरातील पैशांची गळती थांबवतो असं म्हटलं जातं. तिसरा उपाय जो आपल्याला या दिवशी करायचा आहे तो म्हणजे पितृदोष किंवा अडथळे दूर करणारा तीळ जल उपाय. तांब्यात पाणी घ्या, त्यात काळे तीळ आणि गंगाजल घाला. दक्षिण दिशेला तोंड करून पाणी अर्पण हे आपल्याला सकाळीच करायचं आहे. पाणी अर्पण करायचं आहे आणि ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा 11 वेळेस आपल्याला जप करायचा आहे. हा उपाय नोकरी, अडचणी, लग्नातील विलंब दूर करतो असं म्हटलं जातं. त्यामुळे हा उपाय सुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. चौथा जो उपाय तो आहे तो तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे शत्रू शांत करणारा गुप्तदान उपाय. या दिवशी गाईला पोळी द्या, गूळ द्या, चारा द्या. दान करताना मौन ठेवा. शत्रू आपोआप शांत होतात, वाद मिळतात असं म्हटलं जातं. त्यानंतर 5वा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे तो म्हणजे वाईट नजर किंवा नकारात्मक ऊर्जा काढणारा उपाय. रात्री पाण्याच्या भांड्यात 3 लिंबू प्लस 7 काळी मिरी टाका. हे पाणी घराबाहेर ओता. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं म्हटलं जातं. त्यानंतर 6वा उपाय जो तुम्हाला करायचा आहे तर तो म्हणजे पिंपळाच्या संबंधित आहे. पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी पाणी अर्पण करा. तिळाच्या तेलाचा दिवा लावा. 7 प्रदक्षिणा घाला. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. हा उपाय दीर्घकाळ चालवणार, अडचणी संपवतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आवर्जून हा उपाय करा. त्यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे महिलांसाठी सौभाग्य वाढवणारा उपाय आहे. या दिवशी तुळशीला हळदी कुंकू पाणी अर्पण करा, दीपदान करा, पतीचं आयुष्य वाढते, घरातील शांतता वाढते. हा उपाय करताना हसणे, चेष्टा करणे, टाळाटाळ म्हणजे कुणालाही सांगू नका. मी उपाय करते, मनात शंका ठेवू नका आणि त्यानंतर हे उपाय करा. मौनी अमावस्या देव स्वतः ऐकतो असा दिवस आहे. या दिवशी केलेले एक छोटासा उपाय मोठा परिणाम देतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला विसरू नका. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.